जत जिल्हा सांगली येथील अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव यांचे दुकानात विसरलेले 20 लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने दुकानदारांनी प्रामाणिकपणे दिले परत। जत जिल्हा सांगली येथील ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव यांचे दुकानात विसरलेले 20 लाख रुपयाचे सोने चांदीच्या दागिने येथील दुकानदारांनी सामाजिक बांधिलकी जपत परत केले। ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव व त्यांच्या सुविध पत्नी सौ स्नेहलाताई जाधव यांनी काल जत येथील लक्ष्मी कॉस्मेटिकमध्ये काही वस्तू घेण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी ते सोने चुकून त्या ठिकाणी सोन्याचे पॉकेट ठेवले होते। यावेळी त्या सोन्याचे पाकिट आज दुकानदार श्री हर्षद माळी यांनी त्यांना सामाजिक बांधिलकी जपत परत दिले। यावेळी त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ स्नेहलताताई जाधव, ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव, मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन गणेश सावंत व युवा नेते माननीय मोहनराव माने पाटील या सर्वांनी त्यांचा सत्कार केला। याबाबत अधिक माहिती अशी, ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव व सौ स्नेहलताताई जाधव हे काही कामानिमित्त जतमधील बाजारपेठेत काल आले होते। खरेदीनंतर ते लक्ष्मी कॉस्मेटिक दुकानात गेले। तेथून घरी परतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की जवळपास 20 ते 21 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स दुकानात राहिली आहे। ही बाब लक्षात येताच दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी लक्ष्मी कॉस्मेटिकचे मालक हर्षद माळी यांच्याशी संपर्क साधला। त्यावेळी हर्षद माळी यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पर्स सुरक्षित असल्याचे सांगितले व ती संबंधितांना परत केली। आजच्या काळात एवढ्या मोठ्या किमतीचे सोन्याचे दागिने कोणताही मोह न बाळगता परत करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असून हर्षद माळी यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। याच प्रामाणिकपणाचा गौरव म्हणून ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव, सौ स्नेहलताताई जाधव, मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन गणेश सावंत, मोहनराव माने पाटील आणि फ्रेंड सर्कलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ स्नेहलताताई जाधव म्हणाल्या, आजही समाजात प्रामाणिक माणसं आहेत याचा अनुभव आम्हाला हर्षद माळी यांच्या माध्यमातून आला आहे। अशा व्यक्तीमुळे समाजातील विश्वास टिकून आहे। त्यांच्या या प्रामाणिक कार्याला मनापासून सलाम। प्रामाणिकपणा, विश्वास आणि सामाजिक मूल्ये जपणाऱ्या हर्षद माळी यांचे मात्र संपूर्ण जत स्तरातून कौतुक होताना दिसत आहे। आज जत येथील त्यांच्या दुकानामध्ये जाऊन हजारो व्यक्तींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले। त्यांच्या या कार्याला सुद्धा TV1 मराठीकडून सलाम। Press the bell icon on the YouTube and never miss another update.